बेल आयकॉन प्रेस करा। इचलकरंजी महापालिकेची बेकायदेशीर कौन्सिल सभा रद्द करा। माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे। इचलकरंजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 20/7/2026 रोजी आयोजित केलेली आहे। त्यावरील अजेंड्यावरील विषय क्रमांक 1 इतिवृत्त वाचून कायम करणे हे आवश्यक असताना तो विषय वगळून इतर विषय घेण्यात आलेले आहेत। ते नियमबाह्य व बेकायदेशीर आहेत। कारण इतिवृत्त वाचून जे पाठीमागच्या मीटिंगमध्ये झालेलं इतिवृत्त असेल किंवा विषय असतील ते पुढच्या सभेमध्ये घेऊन त्यामध्ये काही नगरसेवकांना सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या सुचवून नियमित केलं जाते आणि जोपर्यंत ते इतिवृत्त आणि विषय नियमित होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करता येत नाही, त्या ठरावाची अंमलबजावणी करता येत नाही। असा काय झालं, मुंबई महानगरपालिका नियम 1958 मधील नियम 5 नुसार 15 दिवसाच्या आत इतिवृत्त लिहून नगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणं ही प्रशासनाची म्हणजे आयुक्तांची जबाबदारी आहे। आज प्रशासकीय कार्यकिर्दी संपून जवळजवळ 5-6 महिने झाले, बॉडी अस्तित्वात झाले। आता हे सर्व बॉडीचा अधिकार हे आयुक्त वापरत आहेत। आज त्यांनी जे स्वप्नात बाजूला आलं पाहिजे की बॉडी आलेल्या त्या बॉडीला पूर्ण अधिकार आहेत। त्यांनी जे काही ठराव लिहिलं जातात किंवा त्यामध्ये इतिवृत्त लिहिलं जाते त्याची तपासणी करणं आणि त्यांना वाटलं की एखादा ठराव बेकायदेशीर आहे तर त्याला स्थगिती मानणं हे आयुक्तांचा अधिकार आहे। परंतु आयुक्तांचा जो कारभार आहे तो नियमाचा भंग करणार आहे आणि हे जर असेच चालू राहिलं तर आणि ते नागरिकांनाही लक्षात आलं पाहिजे की हा महानगरपालिकेचा कारभार कसा चालतो। यासाठी संकेतस्थळावर इतिवृत्त आणि विषय प्रसिद्धीकरण करणं हे आयुक्तांची जबाबदारी आहे। परंतु या 5-6 महिन्याचा जर कारभार बघितला तर फार शंकास्पद वाटतोय आणि ह्याच्यामुळं हे लोकशाहीला घातक आहे आणि नगरसेवक आणि महापौर उपमहापौर यांच्या अधिकारावर गदा आणणारे आहे। तर ही जी काही सभा आहे 20/7 ही पूर्णपणे बेकायदेशीर नियमबाह्य असल्यानं आणि कायद्याचा भंग करणार असल्यानं ती रद्द करावी असं मी नगरविकास सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तसेच विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे नगरपालिका जे प्रशासन आहे त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि जी 20 तारखेची सभा आहे ती रद्द करावी आणि जोपर्यंत मागील विषय इतिवृत्त वाचून मागील विषय पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सभा रद्द करण्यात यावी अशी प्रशासनाला माझं सांगणं आहे।